पाठव ना मला काय त्याची काय चालू आहे? स्टोरी ठेवतो कशाची रे? त्या बलिदान मासाची. तू पाळले का बलिदान मास? ट्रेंडिंगला चाललंय त्यामुळे. नाही मी पाळलं नाही, पण लोक ठेवतात ट्रेंडिंगला चालू आहे म्हणून मी ठेवलंच. नक्की बलिदान मास म्हणजे काय माहितीच नाही मला. बलिदान मास म्हणजे काय? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या हिंदू धर्मासाठी जे काही बलिदान दिलंय त्या बलिदानाची जाणीव आपल्याला व्हावी म्हणून आपण बलिदान मास पाळतो. 300 वर्षापूर्वी औरंगजेबाने 40 दिवस संभाजी महाराजांचे हाल केले होते. म्हणजे त्यांच्या डोळ्यामध्ये सळ्या घातल्या होत्या, त्यांची नखं ओढून काढली होती, अंग म्हणजे चामडं सोललं होतं, तरी संभाजी महाराजांनी आपला धर्म सोडला नाही, धर्म परिवर्तन केलं नाही. औरंगजेबाने त्यांचा खूप छळ केला धर्म बदलण्यासाठी, महाराजांनी ते केलं नाही. महाराजांनी जर त्यावेळेस धर्म बदलला असता आणि औरंगजेबापुढे चुकले असते तर आज आपण हिंदू म्हणून वावरू शकलो नसतो, आपण आपले सण साजरे करू शकलो नसतो. त्यामुळे आपण दरवर्षी बलिदान मास पाळतो. तर तुम्ही बलिदान मास पाळा, आम्ही बरेच वर्ष झालं पाळतोय, तुम्ही पाळा, तुमच्या मित्रांनाही सांगा. नक्कीच आम्ही आमच्या मित्रांना सांगू आणि आम्ही सुरुवात करतो इथपासून आजपासून. तुम्ही पाळा, तुमच्या मित्रांनाही सांगा. जय शिवराय, जय शंभूराय. ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है. तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं. तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं.